प्लीज. जय भीम. अंबरनाथ येथे 8 डिसेंबर रोजी रामदास आठवले यांच्यावरती हल्ला झाला अशा संदर्भातला आरोप माझ्यावरती आहे. या संदर्भात सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत मी काहीही बोलणार नाही. परंतु मी गेली 10 वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहे, राजकारणामध्ये सक्रिय आहे. परंतु त्या ठिकाणी जे घडलं आता त्याचा पुनरुच्चार करायची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्राने काय झालं काय नाही हे पाहिलेलं आहे आणि मीही न्यायालयीन कामकाजामध्ये अडथळा येऊ नये यासाठी मी त्याबद्दल भाष्य करणार नाही. परंतु त्या ठिकाणी माझ्यावरती बेशुद्ध होईपर्यंत जीव जाईल इथपर्यंत माझ्यावरती मारहाण झालेली आहे. खरं तर बघायला गेलं तर आंबेडकरी चळवळीसाठी मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो. बाबासाहेबांची विचारांवरती चालणारा मी कार्यकर्ता आहे. बाबासाहेब ही माझी अस्मिता आहे आणि बाबासाहेब माझी अस्मिता असताना आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी एवढी जबर मला मारहाण केली की आपल्याच एका दलित बौद्ध कार्यकर्त्यांवरती हल्ला म्हणजे अर्थातच की दलितांचाच वार दलितांवरती. हे मला वाटतं की रामदास आठवलेंनी स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली ही कुरबुड आहे. मी आंबेडकरी चळवळीत असताना काम करत असताना आज भाजप RSS सारखी लोकांना रामदास आठवले आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत आहे अशा प्रकारची वल्गना करतात. अर्थातच RSS आणि भाजप ज्यांना गुरुवर्य बोलतं ते गोळवळकर गुरुजी यांना ते गुरुवर्य मानतात. अशा गोळवळकर गुरुजींचे विधान आहे, लिखित विधान आहे की भारतीय संविधान ही केराची टोपली आहे. भारतीय संविधान जर केराची टोपली असेल मित्रांनो तर माझ्यासारख्या आंबेडकरी विचारांच्या तरुणांमध्ये राग येणं, द्वेष करणं स्वाभाविक आहे. आणि त्याचं कारणही असं आहे की माझं अस्तित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, कारण ते माझे मुक्तिदाता आहे. ज्या वेळेस या भारतीय समाजामध्ये तुच्छतेची वागणूक देत होते त्यावेळेस बाबासाहेबांनी आम्हाला त्या मुक्तेतून मुक्त केलं. आणि ते मुक्त करत असताना कायदे अस्तित्वात असताना या भारतातली या देशातली सामाजिक राजकीय जातीवादी मनुवादी लोक एक जात म्हणून त्यांच्यावरती हल्ला करतात, अन्याय करतात. अशा अन्यायाच्या विरोधात मला राग येणं स्वाभाविक आहे. आज खैरलांजी पासून आपण बघत आलात, खैरलांजी हत्याकांड असेल, नगर जिल्ह्यामधले हत्याकांड असतील, जवसई असेल, खर्डा असेल, ती तिथे डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या रिंगटोन वरून एखाद्या मुलाला मारण्यात येतं. अगदी आपल्याला साधा चिमटा जरी घेतला तरी किती त्रास होतो, पण आमचं एक जात म्हणून त्याच्या ढुंगणामध्ये सळाई घुसेपर्यंत मारल्या जाते. ही कुठली व्यवस्था? आज आंबेडकर भवन पाडलं गेलं, त्या आपल्या स्मृती होत्या. बाबासाहेबांची एक आठवण होती. नव्या पिढीला, पुढच्या पिढीला त्याची आठवण राहावी अशी आंबेडकर भवनातल्या बाबासाहेबांच्या आठवणी नेस्तानुबद्ध करण्यात आल्या. भीमा कोरेगाव सारखं, भिडे आणि एकबोटे सारख्या जातीयवादी लोकांनी आमच्या समाजावरती हल्ला केला. तो हल्ला एवढा भीषण होता की त्या ठिकाणी लहान मुलं नाही बघितल्या गेली, वयोवृद्ध बघितल्या गेली, महिलांवरती दगडफेक झाली, गाड्या फोडण्यात आल्या. आम्ही याच्या विरुद्ध बोलणार नाही. आणि बोललं तर एक रामदास आठवले हे दलित समाजाचं नेतृत्व करतात. आज दलित समाजाचं नेतृत्व करत असताना त्यांनी एक देशाचे सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. परंतु तू इथे महाराष्ट्र बंद असताना, भीमा कोरेगावचा निषेध करत असताना, महाराष्ट्र बंद करत असताना त्यांनी तिकडे पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजर राहते. ही आपल्या आंबेडकरी चळवळीसाठी शोकांतिका आहे. या देशाचे सामाजिक न्यायमंत्री म्हणून मला त्या गोष्टीची खतखत वाटते की मी कुठला नेता आंबेडकरी समाजासाठी मतदान मागतो आणि ते मतदान ते भाजप सारख्या RSS सारख्या लोकांपर्यंत पोहोचतं. आज आंबेडकरी तरुणांच्या मनामध्ये असंतोष आहे त्यांच्याबद्दल की ते समाजाबद्दल बोलत नाही. ते भाजपचे हेगडे म्हणाले होते की संविधान बदला. अहो संविधान बदला
त्यावेळीचा चाटकन ज्यावेळेस मराठवाडा मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळेस जो संघर्ष रामदास आठवलेंनी केला होता, त्याची आजही त्यांना वाचलेलं आहे. त्यावेळेस तर माझा जन्म नव्हता, पण त्यावेळेस मी वाचलेलं आहे की कशा प्रकारचं आंदोलन त्यांनी पेटवलं होतं. पण याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही त्यावेळेस केलेलं समाजासाठी योगदान आज समाजाला घाण ठेवून तुम्ही स्वतःचा मंत्रीपद भोगताय, तर हेही योग्य नाही. आज समाजाला घाण ठेवून आज समाजाची खिल्ली ओढवली जाते. तुम्ही भारत देशाचा सर्वोच्च एक केंद्रबिंदू मानला जातो की जिथून भारताच्या सर्व घटना घडतात. भारतात काय कुठले कायदे अस्तित्वात यावे, भारताच्या सार्वभौमतेसाठी लोकांसाठी काय केलं पाहिजे, अशा संसदेत अगदी टुकार कविता करून त्यांना हसवत असतील तर याची प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये उठते. आणि जनसामान्यांमधून उठल्यानंतर सर्व समाज त्या ठिकाणी असतात, तर समाजाची त्या ठिकाणी खिल्ली उडवली जाते. अशा प्रकारची वागणूक सामाजिक न्याय मंत्र्यांना शोभून येते का? गेली 5 वर्ष ते सामाजिक न्याय मंत्री आहेत. मला सांगा, एकही एक उदाहरण त्यांनी द्यावं की समाजासाठी मी हे सामाजिक प्रश्न मी सोडवला, असं एकही उदाहरण नाहीये. मग आम्ही त्यांच्याबद्दल बोलायचं नाही का? आज आमचं लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये एकही प्रतिनिधी नाही आमचा आवाज उठवणार आहे. आणि जे आठवले म्हणतात की आम्ही राजकीय युती करून तिथे आहोत, तर तुम्ही किमान राजकीय युती असताना आंबेडकरांचे विचार तरी तुम्ही संविधानात मांडा. ते विचार सुद्धा तुम्ही संविधानामध्ये मांडत नाही. मग याची खतखत आम्हाला वाटते की आमच्या समाजाचं नेतृत्व करणारा माणूस आमच्याबद्दल बोलत नाही. मग आम्ही आमच्या भावना व्यक्त करायच्या कुठे? आज रोजच्या रोज दैनंदिन आज अंबरनाथ मध्ये त्यांच्यावरती हल्ला झाला, त्या संदर्भात तो प्रकरण पूर्णपणे न्यायप्रविष्ट आहे, त्याबद्दल मी एक भाष्यही करणार नाही. परंतु आठवले साहेब जेव्हा त्या RSS आणि भाजप सोबत आहेत आणि ती लोक जर आंबेडकरांची अस्मिता आहे, त्या अस्मितेला जर कोणी छेद देत असेल तर त्याच्या विरोधात आमचा आवाज उठणं स्वाभाविक आहे. अंबरनाथ मध्ये त्यांच्यावरती हल्ला झाला, अशा प्रतिक्रिया आल्या. परंतु आज त्या ठिकाणी मला मारहाण झाली. मारहाण एवढी जबर होती की त्या ठिकाणी बेशुद्ध होईपर्यंत त्या ठिकाणी माझा जीव सुद्धा गेला असता. अशा प्रकारची मला त्या ठिकाणी मारहाण झाली. त्याच्यावरून महाराष्ट्रामध्ये जे यांच्या रामदास आठवले यांच्या कार्यकर्त्यांनी जे रान उठवलं, त्यांना त्रास झाला असेल तर त्यांनी मला पोलीस स्थानकामध्ये न्यायला पाहिजे होतं. मी चुकलो असेल तर मला पोलीस होते, कायदा सुव्यवस्था आहे. परंतु असं न करता मला त्या ठिकाणी जबर मारहाण झाली. मग यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रोजच्या रोज इथली मनुवादी लोक, इथली जातीवादी लोक रोजच्या रोज त्यांच्या विचारांना इथे दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या रामदास आठवले यांच्या कार्यकर्त्यांची अस्मिता दुखावल्या, पण आमच्या एक आंबेडकरी चळवळीतल्या समाजाच्या भावना दैनंदिन रोजच्या रोज दुखावल्या जातात. याचं आठवलेंकडे काय उत्तर आहे? या संदर्भात आमच्या भावना दुखणार नाही? अर्थातच दुखणार, कारण आमची अस्मिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि आमची अस्मिता जर रोजच्या रोज दुखत असेल तर मग या संदर्भात त्यांच्याकडे काय उत्तर आहे? आमच्या अस्मितांचं काय, आमच्या विचारांचं काय, ज्या विचाराने आम्ही लढतोय, आज आमचे कायदे अस्तित्वात असतानाही त्याला पोखरण्याचं काम इथल्या जातीवादी मनोवादी लोकांनी केलं. त्याबद्दल आमच्या भावना दुखणार नाहीत का? माझं संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी आणि इतर समाज बांधवांना विनंती आहे किंवा एक कळकळीचं आव्हान आहे की जो प्रकार झाला तो न्यायप्रविष्ट आहे. परंतु रामदास आठवले हे जातीवादी लोकांसोबत घरोबा करून आमच्या अस्मिता दुखवतात, आमच्या विचारांना दाबण्याचा प्रयत्न होतो. या देशातलं संविधान बदलाच्या भाषा होतात, तरी हे बोलत नाही. याचा रोज तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेच. मी गेली 2.5 महिने कारागृहात होतो. ज्यावेळेस मला मारहाण झाली, इथल्या पोलिसांनी, इथल्या शासनाने मला कुठल्याही प्रकारची माध्यमांना बोलण्याची अनुमती नव्हती. त्यामुळे मला कुणालाही बोलता आलं नाही, माझा आवाज दाबण्यात आला. मी जर त्यावेळेस प्रतिक्रिया द्यायला मला जमलं असतं तर मी नक्कीच तुमच्याशी बोललो असतो. मला बोलायचं होतं की मला बोलू द्या, मी विनंती केली, पण माझी विनंती मान्य केली नाही. आज मी कारागृहातून बाहेर आल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या समाज बांधवांपर्यंत माझा मेसेज गेला पाहिजे की ही खतखत काय, हा असंतोष काय, हा द्वेष का असू शकतो, हा राग का असू शकतो.
या रागाला कुठेतरी वाच्यता फुटली पाहिजे. आमच्या समाजामध्ये आमचा समाज किती आणि आमचे लोकप्रतिनिधी किती याचाही विचार आपल्या आंबेडकरी विचारांच्या प्रतिनिधींनी, समाज बांधवांनी केला पाहिजे. आज समाज जेवढा समाज आहे त्याच्यापेक्षा कित्येक तरी नेते आहेत. आज आमच्या समाजामध्ये दुसरी फळीच निर्माण केली नाहीये. आज जर जेवढे नेते पाहिले, मग अगदीच जोगेंद्र कवाडे असतील, संसारे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, आठवले असतील, असे असंख्य लोक आहेत की ज्यांची आज वय 50, 55, 60च्या पुढे आहे. मग जर यदा कदाचित यांचं हे जर थांबले राजकीय पटलावरती, तर मग आमच्या आंबेडकरी समाजाचं राजकारण संपलं का? आमची दुसरी फळी निर्माणच होऊ दिली नाही, याला जबाबदार कोण? मग आमचं राजकारण संपलं का? मग आमचे विचार संपले का? बाबासाहेब संपले का? जर बांधवांनो लक्षात घ्या की जर या देशातले बाबासाहेब संपले, बाबासाहेबांचे विचार संपले, तर या समाजातले आंबेडकरी विचार वरती चालणारे कार्यकर्ते संपले आणि ही धोक्याची घंटा आहे. याचा संपूर्ण समाजाने विचार करावा. आपली दुसरी फळी निर्माण करावी, आपले तरुण निर्माण करावेत. जेव्हा आपले समाज राजकीय दृष्ट्या एक शासनकर्ती जमात होईल त्यावेळेस कुठेतरी आपले लोकप्रतिनिधी निवडून जातील. आज संपूर्ण समाज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाने एकवटत असताना आज दुसऱ्या ठिकाणी रामदास आठवले म्हणतात की हे संपूर्णपणे भाजप सरकार निवडून येईल, हे वंचित आघाडीचं काही होणार नाही, मी काही भारिक पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा त्यांचा पदाधिकारी नाही. पण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, बाबासाहेबांचं रक्त म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. एक त्यांच्या विचारांवरती आम्ही प्रयत्न करतो की त्यांच्यासारख्या विचारांना या महाराष्ट्रामध्ये आज जो मोठ्या संख्येने समाज बांधव एकवटलेला आहे, त्या समाज बांधवांसाठी मी सदैव प्रयत्न करत राहील की माझा राजकीय पार्श्वभूमी माझी काय, त्याबद्दल मी राजकारणामध्ये आणि गेली 10 वर्ष कार्यरत आहे, समाजकारणात मी कार्यरत आहे. परंतु आज समाज एकवटत असताना संपूर्ण समाजाने एक संघ होऊन आपले लोकप्रतिनिधी विधानसभेत, लोकसभेत कसे जातील आणि ह्या मधुवादी लोकांना कसा धडा शिकवतील, एक कायद्याच्या पटलावरती आपण एक संघ एक आपला तयार झाला पाहिजे. हा रोष माझ्यातही आहे आणि असंख्य आंबेडकरी तरुणांमध्ये आहे, याची खतखत मलाही आहे. बाकी माझं प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. न्याय व्यवस्था जो निकाल देईल त्यानंतर आपल्याला कळेलच की नेमकं अंबरनाथ शहरामध्ये रामदास आठवलेंच्या संदर्भात काय झालं. कारण न्यायालयीन कामकाज सध्या सुरू आहे. न्यायालयीन कामकाजामध्ये मला कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा आडकाठी आणायची नाहीये, जेणेकरून त्या प्रकरणाला वेगळं काही वळण मिळेल. परंतु एक आहे की बांधवांनो, मी तुमच्यातलाच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे माझं आडनाव गोसावी आणि ह्यानंतर महाराष्ट्रामध्ये आलेल्या प्रतिक्रिया अशा होत्या की अरे हा तर गोसावी, मग हा बौद्धच आहे का किंवा मग महाराज आहे का? बौद्ध महार हा भागच वेगळा. मी खऱ्या अर्थाने पूर्वाश्रमीचा महाराज आहे आणि 56 नंतर 1956 नंतरचा मी बौद्ध आहे. परंतु जात महत्वाची नाही. त्या ठिकाणी मी आंबेडकरांना मानणारा आहे, मी गौतम बुद्धांना मानणारा आहे. हे सर्वात महत्वाचं नाही का? माझी जात शोधू नका. मला खूप वेदना होत होत्या की लोकांनी पहिलं माझी जात पाहिली. अरे जात पाहू नका, मी आंबेडकर विचारांचा आहे, मी बौद्धांचा विचारांचा आहे. पण सर ते शेवटी एकच सांगू शकतो मित्रांनो की मी बुद्ध स्वीकारले, परंतु मी संत नाहीये. भीमा कोरेगाव जसं घडलं, त्या भीमा कोरेगावच्या आठवणी आजही आमच्या स्मरणात आहेत आणि त्यासाठी जर मला रस्त्यावर उतरावं लागलं तर या मनुवादी सरकारच्या विरोधात मी रस्त्यावर उतरेल. फक्त माझी एकच कळकळीची विनंती आहे की मी तुमच्यातलाच आहे. या मातीत, या महाराष्ट्राच्या मातीत झगडणारा आणि अन्यायाच्या विरुद्ध बंड पुकारणारा मी कार्यकर्ता आहे. त्या दृष्टिकोनातून मला पाहावं. बाकी मी आपल्याशी बोलतच राहील. प्रसार माध्यमातून माझ्या मुलाखती झालेल्या आहेत, मी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे, त्या अनेक माध्यमातून मी तुमच्याशी बोलतच राहील. पण तुर्तास इथे थांबतो आणि आपली रजा घेतो. जय भीम.